नमस्कार शेतकरी मित्रांनो, जो आपल्या मोसंबी आणि संत्रा बागेवरती जे फळ परिपक्वतेच्या अवस्थेकडे जात असतात त्यावेळेस बागेवरती प्रमुख समस्या जी आहे तर ती म्हणजे कॅन्करची. आणि कॅन्कर जवळजवळ प्रत्येक बागेमध्ये सध्या दिसतोय. मित्रांनो, हा कॅन्कर ॲक्टिव्ह आहे का, हा कॅन्कर थांबलेला आहे की समूळ याचा नायनाट झालेला आहे, हे कसं ओळखायचं? कारण या व्हिडिओमधून आपण पूर्ण समजून घेऊ. मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल कृषिगाथा मध्ये. सर्वप्रथम तर विषय असा आहे की तुमचं जर बागेवरती ऑब्झर्वेशन नसेल, तुम्ही जर बागेची नीट पाहणी करत नसताल किंवा तुमच्या फळाची व्यवस्थित तुम्ही चाचपणी करून त्याच्यावरती तुम्ही जर व्यवस्थित लक्ष ठेवलं नाही तर तुमचं भविष्यामध्ये भरपूर प्रमाणात नुकसान हे होऊ शकतं आणि ते 100% अटळ आहे. त्याच्यासाठी जो कॅन्कर रोग आहे तर हा कसा ओळखायचा आणि त्याच्यावरती फवारण्या कोणत्या काढायच्या, हा सगळ्यात मेन मुद्दा आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो की जे आपण कॅन्कर पसरतो की कॅन्कर थांबलेला आहे याच्यासाठी काही पेनाने व्यवस्थित रेषा आखल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आज आपण पहिला जो स्प्रे आहे तो केल्यानंतर आज आपण पुन्हा दुसरा स्प्रे याच्यावरती घेतलेला आहे. बाकी प्लॉटमध्ये घेण्याची विशेष गरज पडलेली नाही, परंतु ह्या प्लॉटवरती सुद्धा व्यवस्थित काम होतं. परंतु अजून त्याच्यावरती मला थोडंसं असं वाटलं की एक स्प्रे काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण हा स्प्रे काढलेला आहे. तर चला प्रथम बघूया का आपण कॅन्कर कसा वाटतो. मित्रांनो, हे जे तुम्हाला फळं दिसत आहेत आणि याच्यावरती गोल स्पॉट दिसत आहेत. आता इथं मी पेनाने रेषा केल्या होत्या, हे थोडंसं बुजलेलं आहे कारण याला जवळजवळ 1 महिना होत आलेला आहे. आणि हे दुसऱ्या जे पेनाने रेषा केल्या होत्या तर इथला जो कॅन्कर आहे तर तो पसरलेला नाही आहे. हे पेनाच्या आतमध्येच आहे, जी आपण राऊंड मारला होता त्याच्यानंतर हा पण आतमध्येच आहे. परंतु हा जो आहे तर तो थोडासा मला पसरल्यासारखा वाटला. त्याच्यानंतर हा जो कॅन्कर दिसतो इथं या फळावरती तर इथं जो पेनाची रेष होती तर हा कॅन्कर थोडासा लालसर दिसेल तुम्हाला. आणि हा जो स्पॉट आहे तर तो थांबलेला आहे, परंतु त्याची जी एक बाजू आहे तर ती थोडीशी लांबलेली आहे, म्हणजे हा कॅन्कर थोडासा पसरत चाललेला होता. म्हणून आपण काय केलं की दुसऱ्या फवारणीचा विचार या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, सुरुवातीचा जो स्प्रे आपण काढला होता तो म्हणजे नगाटा, ब्लू कॉपर आणि त्याच्यामध्ये बॅक्टोक्लिनचा वापर केला होता. पूर्ण जवळजवळ टोटली बागेमध्ये आपला कॅन्कर हा स्टॉप झालेला आहे. परंतु या बागेवरती थोडंसं नॉर्मल आपल्याला काही फळावरती त्याचं जास्त प्रमाण आढळून आलं. आणि त्याच्यानंतर आपण आज कोसाइड आणि बॅक्टोक्लिन स्पेशल फवारणी या बागेवरती केलेली आहे. मित्रांनो, तुमच्या बागेमध्ये जर कॅन्करचं थोडंसं जरी प्रमाण आपल्याला आढळून येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यावरती वेळीच फवारणी घेणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला सध्या थोडे स्पॉट वाटतील, त्याच्यानंतर हळूहळू हे स्पॉट भरपूर प्रमाणात बागेवरती वाढत जातील. आणि त्याच्यानंतर ज्या पण ठिकाणी जे फळाचा आपला चमडा असतो तो पिवळा पडतो, म्हणजे फळ पूर्ण परिपक्व होतं, तर त्याच्यानंतर पूर्ण फळ हे लूज होऊन जातं आणि किपिंग क्वालिटी जी असते तर ती मालाची अजिबात राहत नाही. म्हणजे त्याचे भाव तुम्हाला जवळजवळ नईमध्ये म्हणजे एक अर्ध्यापेक्षा कमीही भावामध्ये तुमचा माल हा खरेदी केला जाऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला जे फळं आहेत तर तिथंच हा कॅन्कर 100% स्टॉप झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्या मालाची क्वालिटी वाचवली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला कोणता स्प्रे काढायचा आहे तर तुम्ही कोनिकाचा स्प्रे काढू शकता. त्याचनंतर आपण कोसाइड प्लस बॅक्टोक्लिन हा प्रोडक्ट खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये, कारण बॅक्टोक्लिन जे अँटीबायोटिकचं काम करतं तर ते 100% या कॅन्करला स्टॉप करण्याचं काम करतं. त्याचबरोबर जे कॉपर आपल्याला वापरायचं आहे म्हणजे बॅक्टेरियल डिसीजवर 100% काम करणारं जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे कॉपर. आणि कॉपरचा सुद्धा वापर करायचा आहे. तुमच्या बागेवरती जर अजिबात कॅन्कर किंवा एक अर्धा छोटासा स्पॉट दिसत असेल तर तुम्ही ब्लू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइड प्लस त्याच्यामध्ये बॅक्टोक्लिन घेऊन याचा स्प्रे काढू शकता. तर मित्रांनो, याची वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. फवारणी करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी कोणती घ्यायची आहे तर आपल्याला हे पूर्ण झाड तर घ्यायचं आहे, परंतु झाड कव्हर करताना त्याचबरोबर आपल्याला झाडाचं खोड आणि आळं सुद्धा कव्हर करायचं आहे, जेणेकरून आपल्याला मगरीसारखी जे समस्या म्हणजे मगरीसारखी जी फळगळ होते, त्याच्यानंतर डेडलॉक सारखी जी समस्या येते किंवा पावसाचा नेम नाही. सध्या तर पावसाचा पूर्ण खंड पडलेला आहे, परंतु पाऊस जर यदा कदाचित लागून राहिला किंवा पाऊस जर भरपूर प्रमाणात आला तर त्याच्यानंतर जी बुरशीमुळे होणारी फळगळ आहे, फायटोप्थोरा असेल, त्याचबरोबर त्याच्यानंतर कोलोट्रोटिकम असेल किंवा डिप्लोडिया असेल किंवा अन्य बुरशीचा जो प्रादुर्भाव आपल्या बागेवरती होत असतो तर तो सुद्धा थांबण्यासाठी कॉपरच्या माध्यमातून मदत होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जमिनीवरची जी बुरशी आहे म्हणजे जी फळं आहेत आपली तर ती जमिनीलगत असतात
तर ती जमिनीवरची जी बुरशी असते ती ज्यावेळेस जमिनीवरती पाऊस पडतो आणि त्याचा ठिपका म्हणजे ती माती जी उडून फळावरती लागते आणि त्यानुसार फळावरती जो बुरशीचा संसर्ग फैलला जातो किंवा भरपूर प्रमाणात बुरशी जी आहे तर ती झाडावरती येऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जमिनीवरती सुद्धा स्प्रे करायचा आहे. म्हणजे झाडाच्या आळ्यामध्ये सुद्धा जिथं जिथं आपली फळं दिसतात तिथं तिथं आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. झाडाचं खोड कव्हर करायचं आहे आणि झाडावरती पूर्ण याचा स्प्रे काढायचा आहे. तुमच्या बागेवरती कॅन्कर हा दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही एक ॲडिशनल फवारणी म्हणून याची घेऊ शकता आणि आपल्या बागाचं होणारं नुकसान हे वाचू शकता. कारण पूर्ण फळाचा चमडा हा पूर्ण वायाला जाऊ शकतो आणि त्याचे नंतर हळूहळू आपल्याला जे स्पॉट दिसतील ते म्हणजे रेड कलरचे आणि त्याच्यानंतर पूर्ण फळाची जी शायनिंग आहे किंवा पूर्ण फळाची जी चमक आहे ती बिघडून टाकण्याचं काम हा कॅन्कर करत असतो. आणि मी काही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दिलेले सुद्धा आहेत जेणेकरून तुम्हाला ओळखता येईल की कॅन्करने आपलं काय काय नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीची फवारणी काढा, आपल्या बागेची काळजी घ्या. तुम्हाला जर हा रोग समजत नसेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती त्या रोगाचे फोटो काढून सुद्धा शेअर करू शकता. आपला नंबर आहे 99225632 आणि त्याचबरोबर आपलं नियोजन चालू असतं आणि त्याचबरोबर मोसंबी आणि संत्र्यावरती कसं काम करायचं, रोग कोणत्या टायमिंगमध्ये कोणते रोग येतात, त्याचबरोबर तुम्हाला 40-20-40 फॉर्म्युल्यानुसार कसं काम करायचं, तर ही सगळी माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तसंच आपल्या चॅनलवरती शेअर करत असतो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला मात्र या ठिकाणी विसरू नका. धन्यवाद.